टोबार कुमाई 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 विख्यात तुझो जाण ब्रह्म याचा सुतू नारद जाण नाम तिथे क्षुतयाची चरणी नमन गा जिने दरी मजित विलाची बाई तो संभाजी जाण नवाई कावतरीला जयाची कुळी तया छत्रपतीची आचार्य न कमळी साष्टांग नमन करीत असो रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी त्वहा विठ्ठल परवा त्वहा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी त्वहा विठ्ठल परवा त्वहा विठ्ठल परवा वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा पारणे गेला भोगवटा आम्हाला दिला भोगवटा माला दिला भोगवटा माला वंश परंपरा दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा तुका मने मोकलिता राज कोणा तुका मने मोकलिता राज कोणा आस पारणे राखिला दारवंटा वास पारणे राखीला दारवंटा आस पारणे राखिला दारवंटा गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवटा आम्हाला हार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार कुमार कुमाई विठोबार कुमार कुमार कुमाई विठोबार कुमार कुमार कुमाई विठोबार प्यार से कुछ गहरा नहीं हो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी ना हो कहानी ना हो जीने मरने की किसको पड़ी जीने मरने की किसको पड़ी शाम बदले घड़ी दो घड़ी जिंदगी की ना टूटे लड़ी शाम बदले घड़ी दो घड़ी हो
मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना दे, मुझे भी उठा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले रा। भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे हाँक ले हो, गाड़ी धीरे हाँक ले, गाड़ी तेरी रंगी बिरंगी, गाड़ी तेरी रंगी बिरंगी, बैल तेरे गुलजार रे, बैल तेरे गुलजार रे, हकलने वाला छे न छबेला रे, हकलने वाला छे न छबेला रे, बैठने वाला लाल रे, बैठने वाला लाल रे, भैया रे भैया रे, भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे हाँक ले हो, गाड़ी धीरे हाँक ले। केला भोगवटा, केला भोगवटा, अम्हाला गिरे भोगवटा, अम्हाला गे केला भोगवटा, केला केला भोगवटा आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला गे, उपवास पारणे राखला दार बनता, उपास पारणे
राखीला दार विठ्ठल 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 विठ्ठला 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 माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा मला गे. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकली त्याला जगोना. उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा मला गे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठला 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 माऊली कृष्णाजी गुरुजी बोला रे बाई माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा मला गे. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकली दाला जगोना. उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा मला गे. मायोग पिठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन मुनींद्रे. समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. हो पांडुरंगा करू प्रथम नमन.
श्रीचरण संतांची यांच्या कृपदाने कथेचा विस्तार भजे सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळ तुमचं नोलादलो पावन झालो चराचरी. ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वात्मरूपा देवा तुझे गणेश सकलमध्ये प्रकाश मनी निरुद्ध स्वावधार तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेषयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे विवस्वामृतमेत देवो गोविंद दामोदरे माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार. कि राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे धर श्याम हमारे हरि कीर्तन में. ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को ला. प्रभु आप भी आना संग राधा जी को ला. प्रभु आप भी आना संग गोपियों को ला. आप भी आना संग गोपियों को लाना. लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. राधे तेरे चरणों की रजदूल जो मिल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए. राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए. अरस के लिए अब सुन गया अरे दिन भाई तुम्हें कुंकु गया. अरस के लिए अब सुन गया आई खेळत आलिया न मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आलिया आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आलिया आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आलिया आईला कुशाल खेळू द्या. अर्जुन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या. अर्जुन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या. हो आई खेळत आलिया आईला कुशाल खेळू द्या. माय खेळत आलिया आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आलिया आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आलिया आईला कुशाल खेळू द्या.
सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा मला गे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलं अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सप्तातलं 19व्या वर्ष आणि 19व्या वर्षात 7व्या दिवसाची सेवा माझं पामराच्या वाटेला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो. विठ्ठल हा सप्ताह पूर्ण गावकरी करत होते, बरोबर आहे ना? सप्ताह पूर्ण गावकरी करत होते, पण यावर्षी संजय भाऊ सागर भाऊ आमचे नानाश्री आमचे संजू नानाश्रींना वाटलं की सप्ताह आपण करावा, एकटे व्यक्तीला सप्ताह करावा वाटते. आणि कसं आहे ना, नानाश्रींनी सप्ताह केला, घरातलं वातावरण तसं असावं लागतं, एकटा माणूस काय नाही करू शकत. नानाश्रींनी हाती उचलले, पण नानाश्रींचे चिरंजीव म्हणजे आमच्या सगळ्यांचे जीवाभावाचे असणारे आमचे सागर दादासाहेब. बाप आणि लेकाने ठरवलं की आपल्याला सप्ताह करायचा आहे आणि तो सप्ताह आज लास्ट वाल मतलब 7व्या दिवसाचं कीर्तन आहे, उद्या काल्याचं कीर्तन आहे. जशी जशी वय होते माणसाच्या स्वभावात फरक पडत जातो, जशी जशी वय होते तसा तसा स्वभावात फरक पडत जातो. आता नानाश्रींनी दिलेल्या शब्दाला जागावं आणि त्यांचा शब्द खराही ठरवला त्यांचे चिरंजीव म्हणजे आमच्या सागरदादा साहेबांनी. आणि दुसरी गोष्ट अजून मला पहिले तर आल्या आल्या असा धक्का बसला मला की आमचे सागरदादा साहेबांचे सासरे बुवा वारले. सासरे बुवा वारले तरी सुद्धा कीर्तनासाठी सप्ताहासाठी ते इथं थांबलेले आहेत. परिवार गेले, सप्ताहासाठी ते इथं थांबलेले आहेत. महाराज हे देवावरचं प्रेम आहे. कदाचित हे मृत्यूलोक आहे सागरदादा साहेब, हे मृत्यूलोक आहे, जो जन्माला येते त्याला जावं लागतंय. तसं तुमचे सासरे बुवा गेलेत त्याच मार्गाने आपल्या सगळ्यांना जायचं आहे. पण तुमची कदाचित ती परीक्षा असेल आणि नाथबाबांनी घेतलेली परीक्षा असेल की तुम्ही एवढा मोठा विडा उचललाय की सप्ताह करायचा आणि त्यात काहीतरी खंडन पाडावं. कारण जेव्हा जेव्हा भक्तीचं प्रमाण वाढतं ना तेव्हा भगवंत परीक्षा घ्यायला सुरुवात करतात. जसं बलिराजाचं असेल नाही का, बलिराजाची भक्ती वाढत होती म्हणून तर भगवंत वामन रूपात आले होते भिक्षा मागायला, कुठं तरी परीक्षा घ्यायची. आणि कदाचित आजची तुमची परीक्षाच असेल आणि त्या परीक्षेत मला असं वाटतं की माझे नाथबाबा ऐकतायत, माझे नाथबाबा बघतायत, कदाचित तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण सुद्धा झाला असाल. कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी, जे माझ्यावर जीवाभावानं मनापासून प्रेम करतात असे माझे बंधू म्हणजे आमचे निंबा महाराज मालपूरकर आहेत. इकडे जे आरगावला साथ करतायत ते आमचे महंत संदीप महाराज मालपूरकर आहेत. आपले सगळे गावातीलच भजनी मंडळ आहे, सगळे गावातील भजनी मंडळ आणि विशेष करून इथं 2 मुली टाळ घेऊन उभ्या आहेत. मला सार्थ स्वाभिमान असतो या गोष्टींचा. काही पोरी टाळ घेणं जाऊ द्या, पण थोड्याफार कॉलेजला किंवा हायस्कूललाच जातीस तवच पण टिकले लावणं बंद कर देतीस. दे का पुरेस ना कप्पावर. हां, ही आपली धर्माची शिकवण आहे. टाळ घेऊन उभं राहायला पाहिजे, नुसतं मुलांनीच राहायला पाहिजे असं नाही, मुलींनी सुद्धा उभं राहायला पाहिजे. आणि टाळ घेऊन जर उभं राहता येत नसेल ना बहिणी सोन, लगेच ताळलीच नका उभ्या राहा. आपण कमीत कमी शाळाમાં जाताना टिकल्या तरी दडकावत जावं कप्पायला. ती आपली धर्माची संस्कृती आहे. हां, आनंद वाटला मला दोघं दिदींना बघून. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे बंधूच आहेत, आमचे खुशाल दादा बच्चाव. आवर्जून सांगेल ते, हे साऊंड असलं की मग आमच्यासाठी दिवाळी असते दादासाहेब. हे साऊंड असणं म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे.
अजून माझ्या कीर्तनाला उपस्थित सगळेच महाराज मंडळी, मला सगळ्यांचे नावं घेणं काय शक्य होणार नाही, पर तुमच्या गावाचं मतलब परिसराचं वैभव आमचे ऋषिकेश महाराज येऊन बसलेत कीर्तनाला. थँक्स अँड धन्यवाद महाराजजी. आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमच्या आकलाडची सगळी मंडळी आलेली आहे, बरेच मंडळी आलेली आहे. एक दोन नाव सुटी जाई बरेल गरमदा ती गुज्जाई. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे निजामपूरवरनं आमचे माझे शिष्य पण म्हणता येईल आणि जीवाभावाचं नातं पण आमचं आहे. तिघच जण आलेले आहेत तुम्ही. वा, कशाने आले? गाडी आणलेली मोठी. क्या बात आहे. कसं आहे ना, जेव्हा भगवंतावर प्रेम होतं ना, माणूस कोणत्याही कोपऱ्यातून कुठेही पोचतंय. पण देवावर प्रेम असलं पाहिजे नाही का? हो, देवावर प्रेम असलं की माणूस कुठेही पोचतो. हां, पण जर प्रेम नसेल ते मग गावात सुद्धा नाथबाबांना दर्शनले जमत नाही. प्रेम असावं लागतं. हो, जमलेले सगळे श्रोतेगण माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे. हां, अजून जे यूट्यूब चॅनलचे मालक आहेत, दोघंही आमचे मोराण्याचे आमचे माझे भैयाच आहेत. इकडे पण आमचे विकास भैया आहेत. बऱ्याच दिवसाचा गॅप भरलाय त्यांनी, काही का असेनात. म्हणजे आपण नवीन जागे वहिनात बा तुम्ही. चला बरं रव्याना कीर्तनमा जाऊत बा असं काही का असेना आलेत तुम्ही. आलेले सगळे श्रोत्यांच्या माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असणारे श्रोतेगणांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल प्रसंग किती भारी आहे. ज्यांच्या दरबारात कीर्तन चालतंय ते नाथ बाबा आणि कीर्तन करणारा कीर्तनकार वारकरी संप्रदायाचं कीर्तन करतोय. नेमकं नातं काय असलं पाहिजे हो? नेमकं नातं काय असलं पाहिजे? खरं तर आपल्या वारकरी संप्रदायाची परंपराच नाथ संप्रदायापासून आहे. तुम्ही म्हणसान महाराज कस काय? श्रीनगर राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होते. श्रीनगर राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होते. ज्योतिषशास्त्रावर पारंगत होते. ते बरेच वर्ष होऊन गेले लग्नाला, पण मूलबाळ होत नाही. मूलबाळ होत नाही, बरीच वर्ष निघून गेले. एके दिवशी भगवंत स्वप्नात आले आणि ब्राह्मणदादाच्या स्वप्नात येऊन भगवंतानं सांगितलं की मी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. त्या राजाचं नाव होतं सुभद्रा आणि राजांची पत्नी होती कल्याणी. दोघांच्या पोटी भगवंत जन्माला येणार असा संदेश देवानं स्वप्नात दिला. दिवस गेले बाईला, राणीला दिवस गेले. आता बाळंतपणाचा उद्याचा दिवस असेल असं आज रात्री भगवंत स्वप्नात आले आणि स्वप्नात आल्याच्या नंतर राणीला सांगितलं मला इथं ठेवू नको म्हणला. इथं जर ठेवलं ना तर उद्धार होत नाही. मग माझा तुम्हाला त्याग करावा लागेल. कुठं टाकायचं? मग मला शेषनाग जेलमध्ये टाकायचं. मला कोणती माया अशी असेल जन्माला आलेल्या लेकराला दूर करेल अशी कोणती माया आहे का? आहे का अशी माय? जुन्या लोकांची म्हण आहे, मायले साप जरी राहिना तरी तो प्यारा रास. बरोबर आहे ना? मायले साप जरी होईना तरी प्यारा रास. कोणची माय अशी की शेषनाग जेलमध्ये स्वतःच्या लेकराला सोडेल? मान्य करत नाहीये राणी. कल्याणी राणी मान्य करत नाही. मग राजांना स्वप्नात दृष्टांत दिला. भगवंत अवताराला येताय तुमच्या पोटी, त्यांना काहीतरी कीर्ती करायची आहे. तुम्हाला त्याग करावा लागेल. तुम्ही जर या पोराचा त्याग केला तर तुम्हाला भरपूर मुलं बाळ होतील. आमचा शब्द. कल्याणी राणीला मुलगा झाला आणि त्यांनी बाळ तिथं सोडला. एका ठिकाणी नारद महर्षी आईसाहेबांकडे आले, पार्वती मातेकडे, आणि पार्वती मातेला सांगितलं, म्हणले आईसाहेब भगवंताचा पुन्हा पुन्हा भगवंतांना जन्म मरण या यातनेतून जावंच लागत नाही आणि तुम्हाला जन्म मरणाच्या यातनेतून जावं लागतं. देवाचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे का? देवाचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? पार्वती आईनं सांगितलं जर माझ्या पतीचं मायावर प्रेम राहिलं नसतं तर कदाचित माझ्या
प्रत्येक जन्माची मुंडी त्यांच्या गळ्यात राहिली नसती ना. माझ्यावर प्रेमच आहे हो. आणि बायकोवर प्रत्येक नवऱ्याचं प्रेम असतंच. काय मत आहे तुमनं? हा तुम्हाला लग्न होई जायचेत ना. तुम्ही असा गुंगाई का बा जातच मी विचारस. मी का कुटियावर कीर्तन करा वा साधूस मा असं वाटस मला. तुम्ही बोलणार नाही का? बोलत राहा. प्रत्येक माणसाचा बायकोमध्ये तेवढा जीव असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बाकी ना ते उगाच सुट्टी करा मागे राहतच हो. हा म्हणजे कोणत्याच माणसाला बायकोचा कंटाळा नाही. पण काही काही ठिकाणी आहे माय बी आवरात नाही म्हणशील त्याच्या नावीला. कारण नवऱ्याला एक बाई नवरान जर सांगा नाही मला चाटी दे का ब तो सांग ऐ थोडं दूध जास्त टाक का ब कोरीत दिसू ना. नवरा सांगे असं कर काहीतरी तळण बिळण काट टाक का ब रात्री खिचडी पडेल ना. तो म्हणे आई बट उलटच वागाशी ना काय करू म्हणे. सुज्ञ महात्माकडे घ्या म्हणे बाबा बायको इथली येडीशे म्हणे. मी तिला काय सांगस ती कायच करस म्हणे. म्हणे काय बठ्ठ म्हणा मना विरोध मा करस म्हणे. म्हणे कसं रे म्हणे मी जर सांगा तिले कमी दूधनी चहा ठेवते ती जास्त दूध नाही ठेवस. आणि मी जर सांगा ना जास्त दूध नाही ठेवते कोरा दिदेस म्हणे. म्हणे येडा जशी बाई आहे तसं वागील येणार आहे म्हणे. कसं तुले जर कधी चहा पिणे तिला सांगा ना ए आज चहा नको ठेवू. हाव भाऊ म्हणे आई सोपच आहे म्हणे. घर घ्या बाईल म्हणे ए जेवण ना बाशी कुशी तेच तिथे म्हणे ते रांधू नको का बा ते ताजच रांधसू ना म्हणे. तो म्हणे अहो मंत्र भारी शे भाऊ म्हणे. देख जे जाय ते बरंच आहे काही दाय साहेब बनाय टाक का बा पुरणच टाकसू ना म्हणे. शिद काम घे या ना सर्व पित्रे आम्मावशे हीच राहीन ते. अहो म्हणे अख्खा आयुष्य असं उलट काढायला चालाव नाही म्हणे. सर्व पित्रे अमावस्या येऊ दिनी म्हणे. देख जे जाय ते बरंच आहे. आज सर्व पित्रे अमावस्या आहे. लोक घरे घर पुरण टाकतेस. हां पुरण टाकते. तू अजिबात पुरण टाका नाही म्हणे. बाई म्हणे का बं मी पुरणच टाकसू म्हणे. ठीक आहे ते पुरण टाकाय घे स्वयंपाक कराय घ्या ना. मना माय बाप असले अजिबात जेवाडू नको. मर जायला होतात म्हातारा म्हातारी अजिबात नको का बं मी जेवाडसू ना. म्हणजे हे जाय ते बरंच आहे म्हणे. आटे गरमान गरमा तुला मग आज टाक दे म्हणे. का बा मी नदीवर जासू म्हणे. नदीवर गे याऊ बा म्हणे. देख आता नदीवर येईल आटे कोपरावरच घास वास टाक दे म्हणे. का बर मी पुढे जासू ना. तटेच टाक दे म्हणे. नाही म्हणे पुढेच जासू ना. पुढे जाय आऊ सांगे टाकी बट ऐकेच नाही पुढे जाय म्हणे. तटेच सोड दे म्हणे घास. का बर मी पुढे जासू ना. इथली पुढे चालली गई दकी काय राय ना तू आई गई ना. काही काही आडावर राहतेस विचार. तेवढं बरं आहे बा आपला गाव मग तशा बाया नाही दाखव. पार्वती मात्यानं सांगितलं माझ्या पतीचा माझ्या जीवच आहे म्हणला. म्हणून तर माझ्या प्रत्येक जन्माचं मुंडी गळ्यात बांधून फिरताय नाही का. अहो पण गळ्यात प्रत्येक जन्माची मुंडी आहे. पण मला सांगा ना तुमचे किती जन्म झाले पण शंकर भगवंताचा जन्मच नाही म्हणजे ते मरतच नाही असं त्यांच्याकडे काय आहे. पार्वती मातेच्या मनात भरलं. आता पार्वती मातेने शंकर भगवंतांना विचारलं म्हणले का हो धनी स्वामी मला जन्म मरणाच्या यातनेतून जावं लागतंय आणि तुम्हाला जन्म मरणाची यातना भोगावीच लागत नाही. मग मी तुमच्या अर्धांगिनी आहे. तुमच्याकडे असं काय ज्ञान आहे की तुम्ही जन्म मरणाच्या यातनातून सुटलात. म्हणले मला कळेल का. भगवंत हुशारीनं सांगतात तुला जर जन्म मरणाच्या यातनेतून सुटायचं असेल तर त्याच्यासाठी पर्याय आहे. म्हणे काय. मी तुला ते गुह्य ज्ञान सांगेल पण ते डोळे उघडे करून ऐकायचंय तुला. मी जे गुह्य ज्ञान सांगेल ना ते तुला ऐकायचं. पार्वती माते म्हणता ऐक काय हरकत नाही ऐकते म्हणला. ऐकते म्हणले. भगवंत गुह्य ज्ञान सांगत होते. जेव्हा ते ज्ञान सांगत होते पार्वती मातेचे डोळे लागले. पार्वती माता झोपली. पण ठरलेलं होतं की मी कथा सांगत असताना डोळे बंद करून कथा सांगेल आणि तू ओंकार भरायचा. पहिले गोटाळ्या गोट सांगेत आणि ऐकणारच नाही कोणतरी एक जण ओंकार भरणं पडे वकारा देणं पडे. हां हां
हां होतं ना असंच. हां गोटाड्या गोट सांगे ना. एक राजा होता. हां त्याला 2 बायका होत्यात. हां एक आवडती होती. हां एक ना आवडती होती. हां आणि प्रत्येक राजाला 2 बायका राहतात. कोणता राजाले होत्यात कोणीच सांगे नाही, पण एक राजाला 2 बायका होत्या तिथलं पक्क राय. तर बेटी जायत म्हणे 2-2 3-3 करलेत बा. आता बेटीच राहिल्यात नाही. बाकीना 35-35 नाव घ्या तरी टाया बटी राहणार नाही भाऊ. वाटत का नाही रे आप्पा. कारण पोरी शेती 70 आणि पोरे शेत 100. 70 पोरेनं लग्न बी जाय, 30 पोरेनी काय करा ना. 30 पोरेनी सरळ सरळ लंगोट शिल्यावर आणि गडवर नाही जावा ना भाऊ. आता परिस्थिती अशी झाली आहे, पहिले बालविवाह व्हायचे, लहानपणीच लग्न व्हायचे. आता टाळ बसत नाही, पोरे वाटच बघतात. यंदा बी गेस आला हात नाही उसगणं. एकादशी येस नाही अशी आहे मग दडका बरा हो बापा. एकादशी बी गई रे भाऊ, काय टाळ्या बसणार आहे. काही काही इथला येडावं जातच. नको वेडाव आले त्या गोष्टीच मग येडावतच लोके. एक भाऊ पोर देखाल घ्या, अर्थात बापने सांग बावड्या म्हणे काय आपले पोर देखाल जाणं शे बरं रे सकाळ. हो पप्पा. बापनी दुपारले सांग 12 वाजले. सागरदास साहेब दुपारनं सांग. हा भाऊ न डोकामा तेच माल पोर देखाल जाणं काल दे. पोर देखाल जाणं शे, पोर देखाल जाणं शे. कोणा शर्ट मागू, कोणा बेल्ट मागू, कोणी जीन्स पॅन्ट मागू, कोणा बूट घालू, कोणा पैन चष्मा लिहू. यानं नियोजन चालू होतं. दिनभर विचार करा या भाऊनी आणि रातले झोपना. रातले झोपना यानं सपन मा लगीन होई. सपन मा लगीन होई गे, एक पोऱ्या बी होई घ्या. 10 बार झोपेल होता भाऊ. सपन मा पोऱ्या होई घ्या. बाई त्या नवऱ्याला सांग्या बाऊले हे माईक तताईन सरकाना पोऱ्याना हात दाबाई जाईना. अहो थोडा सरक ना. अहो तता सरकाना पोऱ्याना हात दाबाई जाईना. आको सरक ना. अहो माय तो पोऱ्या दाबाई जाई हो. अहो इथला सरक ना दाबारते काल पडी घ्या. दोन्ही हात मोडली ना. आत माल सांगा सपन माना पोऱ्याने जर दोन्ही हात मोडता का ते खरं मरणा साधं करी का. पण आपण खोट्याच्या नादातले लागलोय हो. आता या भाऊन ठरेल महिना निघ्या, महिन्यानंतर पाटा बिटा सुडणार पोर दखाल घ्या. पोर देखाल घ्या. आता भाऊ बाप मित्र आणि नवरदेव पोरगा या 4 जणी घ्या. 4 जणी जावानंतर पोरगी उनी पाणीना ग्लास भरले नि बडासले पाणी पाच दिना. तताईन उनी पोहे लय उनी पोहे खावाय गे. मग बापनी पोर्याला विचार म्हणे बावड्या म्हणे काय पप्पा भाऊ पोरपटणी का रे. हा 1 बी नाही 2 बी नाही. बावड्या पोरपटणी का. 1 बी नाही 2 बी नाही. बापले असं वाट ना. अहो मन सर मा बोलत नशेन मी बाप आहे मालकच काय सांगेन म्हणे. मग बावले बोला म्हणे भाऊ आता आहे रे म्हणे काय. अरे अहो माल बोलत नाही तुला भाऊ शे तुले तरी सांगेन शब्दभर तू विचार म्हणे याले. मग भाऊने विचार का रे बावड्या पोरपटणी का रे. बावड्या 1 नाही 2 नाही. त्या बावले बी असं वाटणं यानापेक्षा मी मोठा आहे माल सर मावत असेल म्हणे. अहो मग मित्र संगे होता म्हणे का रे. याले विचार भाऊ पोरपटणी का. त्यांना मित्र म्हणा म्हणे बावड्या पोरपटणी का रे. बावड्या पोरपटणी का रे. बावड्या म्हणे मी पोरच दकी नाही. मग तू 8 पोया कावाले होता का रे हो बानट सुरत ना. ज्या काम लिहून ते कामच करणे काय फायदा येच नाही. विनोद वजा करायचा. आपलं सुद्धा तसंच चाललं. आपण ज्या कामासाठी आलोय ते काम चुकलंय आपला. नको त्या कामांमध्ये आपण वेळ खर्च करतोय. बावड्या म्हणे मी पोरच दे की नाही म्हणे. पोऱ्यांना बापले सांगते मित्राने म्हणे काका हो आहो भाऊनी पोरच दे की नाही म्हणे. मित्र म्हणे आता देख जे जाय ते बरंच आहे आपल्या जेवणले सांग राय ना म्हणे तो नवरीना बाप पोरगीना बाप. आता असं करूत आपण जेवणले बस तवय तर देखले जो बरं म्हणे. ठरी गे पोर पहिला मग ताट ठीक आहे यानी काय हिंमत व यांनी वर्धा खाली पाणी बिलाई गे पोर. मग मित्राने इशारा करा बावड्या आता देख वरण लय राही पोर द्या ठेव जो बर रे. पोरगी वरण वरण करत याले मित्राने इशारा करा देख रे पोर उनी भर रे. यानी पोरणीकडे देख
पोरणीकडे दे का नाव इथला येडावी घ्या ती पोरले देखीच नाही सुंदर असेल पोरले देखीच नाही इथला येडावी घ्या याला काही सुधरे नाही पोर घर मागुशी गई किचन रूम ना पडदा वडाय घ्या तवलो गावतात आज की त्याला असं वाटे कवय पडदा उचकीने कवय आई बहिणी येईन बॉस इथला येडावी घ्या पोरगी तर ताईन भात लईच नाही होणी पोरगी बटासले सांग राहिनी भात 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 अहो पूर्णीसकडे देखी राहता पोर भात वाढ राहते अहो भावने शिरा उचलान वरण मा कालाय राहता पूर्णीकडे दखामा पोरा असायला लागणे घरमा पयत पयत गे त्या मैत्रिणी उभ्याच होत्यात किचन रूम मा म्हणे काव दिदी का बा अशी राहिनी माय म्हणे अहो बानड सुरत ना वरण मा शिरा कालाय राहता ज्या कामासाठी आलो ते काम व्यवस्थितरित्या झालं पाहिजे नाही का आणि इथं विठ्ठल पार्वती आई साहेबांना सांगितलं होतं मी सांगेल कथा गुह्यत ज्ञान तुला सांगणार आहे पण तुला हुंकार भरायचा आहे अजिबात वेळ वाया जायला नको काळजी करू नका म्हणले तुम्ही सांगा जेव्हा भगवंत कथा सांगत होतो गुह्य ज्ञान सांगत होते ना तेव्हा पार्वती माता हुंकार भरत होती हा 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 पण नेमकं पार्वती मातेचे डोळे लागले आणि जेव्हा शंकर भगवंतांनी डोळे उघडल्याच्या नंतर शंकर भगवंत पाहतात तर पार्वती झोपली मग माझी जे मी कथा सांगत होतो जे गुह्य ज्ञान सांगत होतो तेव्हा हुंकार भरणारं कोण होतं हुंकार भरणारं कोण होतं मग लक्षात आलं माशाच्या उदरात गर्भ तो हुंकार भरत होता शंकर भगवंतानं त्रिशूल मारलं आणि ते त्रिशूल बरोबर माशाच्या पोटात जो गर्भ होता त्या गर्भाच्या कानाला लागलेला तो त्रिशूल नाथपंथी लोक आहेत ना जेव्हा नाथपंथ स्वीकारतात ना तेव्हा त्यांचं कान कापला जातो नाही का कानाचा तो नाथपंथामध्ये नेमाचा ते मच्छिंद्रनाथांपासून आता तिकडे महादेवाला आणि विष्णू भगवंताला लक्षात आलं की आता आपल्याला जावं लागणार आहे कारण आईच्या उदरात जो गर्भ असतो तो गर्भ सगळं काही विसरून जातो की मी आलोय कुठून आणि जायचं कुठे मग जरी भगवंत असेल तरी मग त्याच्यासाठी आठवण करून देण्यासाठी महादेवानं ते पुन्हा ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान मच्छिंद्रनाथांना सांगितल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांना महादेवाला शंकर भगवंताला सांगितलं आता जे ज्ञान तुम्ही मला सांगितलं हे आता इथं मी कोणाला सांगेल हे ऐकण्यासाठी सुद्धा तुम्हाला यावं लागेल मग स्वतः महादेव सुद्धा अवताराला येतात गोरक्षनाथाच्या आणि त्यांच्या सोबत विष्णू भगवंत सुद्धा येतात प्रत्येक नाथांचा अवतार वेगवेगळ्या पद्धतीत सांगितला गेलाय आता ते मी बाकीचं स्पष्टीकरण सांगत नाही पण हा नाथांचा जन्म असा झालाय साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आणि तिथून आपली परंपरा आहे कशी आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला 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 गोरक्ष ओढाला गैनी पती गोरक्ष ओढाला गैनी पती गोरक्ष ओढाला गैनी प्रती गोरक्ष ओढाला गैनी प्रभू
हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओढला गैने प्रती गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. इथपर्यंत आपले नाथ संप्रदायाची परंपरा आणि येऊन ठेपते ती निवृत्तीनाथांच्या पर्यंत आणि मग माऊली ज्ञानोबारायांनी त्याचा प्रसार केला. ही झाली आपली नाथ परंपरापासून वारकरी संप्रदायाची परंपरा. साध्या सोप्या भाषेमध्ये मी नाथबाबांचा जन्म तुम्हाला सांगितला आहे. आता ज्या प्रसंगाला आपण अभंग घेतला तो प्रसंग म्हणजे आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवशी मागणी परत अभंग घ्यावा लागतो. त्याचं कारण असं आहे, तुम्ही 6 दिवस कीर्तन ऐकलेले, आजचा 7वा दिवस आहे. ज्यांनी 6 दिवस कीर्तन ऐकले 7व्या दिवशी त्यांचा देवाकडे मागण्याचा अधिकार असतो. तुम्ही जर 6 दिवस कीर्तन ऐकले असतील पहिल्या दिवसापासून तर आज तुमचा देवाकडे मागण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही देवाकडे मागू शकतात. म्हणून तर आज मागणी सांगावी लागते. हो, मागणी मागताना आपला अधिकार असला पाहिजे बरं का. तुम्ही पहिला दिन पाहिजे जर कीर्तन ऐकेल होईन तर आज मागणी मागू शकतस, नाही तर अजिबात नाही. एक भाऊ बँका माग्या, बँक ना ते खुर्चीवर बस ना भाऊ, एक दादा उन्हा स्लिप भर देणे 1 लाख रुपया काढली ना, हाव भाऊ पडी पडी देखी राहता बशी बशी म्हणे, हाव भाऊ उन्हा नुसते स्लिप भर देणे 1 लाख रुपया लई घ्या. आई सोपं आहे म्हणे, कामधंदा करापेक्षा स्लिप भर द्या आणून पैसा काढले आणा. हाव भाऊनी बी स्लिप लिहिणे गडी गडी ये जाय करापेक्षा याने 10-15 लाख रुपया बरी दिना स्लिप मा लिखी दिनात. आणि तिथं गेला काउंटरवर आणि सांगितलं मला पैसे काढायचे आहेत. साहेबांनी ते वाचलं. साहेबसने बट्या याद्या जांभले टाक्यात, बटा बुक चेक कर टाकात. मग आडोजी चार म्हणे, भाऊ पैसा कवय ठेवा होतात आणि कितला ठेवा होतात म्हणे, मी नाही ठेवलो. मग काढी का बरं आहे ना म्हणे, तो भाऊ ना त्याने सही कर देणे स्लिप भर देणे, त्याने जर 1 लाख रुपया काढत मला असं वाटणं स्लिप भरून पैसा काढू असं होईन बा. मग 1-2 लाख रुपये काढापेक्षा एकटे 10-15 लाख रुपये काढले असा बजेट मग स्लिप भर देणे म्हणे. बानट सुरूत ना आटे ज्याने ठेवरास ना तोच काढू शकस, आटे ज्याने ठेव होईन तोच काढू शकस. कोणी बी काढीन का? बँकेत ज्याची ठेव असेल तोच तिथं काढू शकतो पैसे. तसंच परमार्थामध्ये सुद्धा ज्याचं करणी असेल, परमार्थासाठी वेळ खर्च केला असेल त्याला मागण्याचा अधिकार आहे. त्याच्यासाठी माझा भगवंत देतो. आज तुमचा अधिकार आहे मागण्याचा आणि मागणी मागण्याचा तुमचा अधिकार आहे. पण मागणी मागायची कशी हे सुद्धा संतांकडनं शिकायचंय आपल्याला. मागणी मागायची सुद्धा शिकायची ती संतांकडनं. आता तुम्ही मागणी मागताच बहिणीजोर आपण याच ना ते बोलतात वेगळं मागणी रास. या बहिणीची मागणी अशी राहत, देवबा नाथबाबा मनसून बायले काहीच होत नाही, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. मन अंडेरले 2 वरीच घ्यात काहीच नाही, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे भगवान. आई माय मागान टाइमलेच कुत्र मांजर मागत. मग देव आहे ना दिकाले माणूस सारखा बनायन वाटलास पण तो कुत्रान मायकच बुकस. अख्खा गावले जागरण करायला लावत. बरोबर आहे की नाही? मागणी मागत असताना हुशारीनं मागणी मागायला पाहिजे. इथं मागणी मागणार आहे ते संत आणि देणार आहे स्वतः जगाचा मालक पंडित पांडुरंग परमात्मा. मागणी मागणारे संत, देणारा भगवंत. मागणी मागणाऱ्याचाही अधिकार असावा आणि देणारा सुद्धा तसा असावा. उदाहरण म्हणून सांगायला आवडेल मला. एका ठिकाणी राजा प्रसन्न झाला, प्रधानाला सांगितलं, प्रधाना आपण शिकारीला जाताना जो कोणी पहिला भेटेल त्याला विचारा, त्याला जे पाहिजे ते आपण त्याला बक्षीस किंवा दान देणार आहोत. आता निघाले रस्त्यानं. पहिला एक शेतकरी आऊ थाकत होता. शेतकरी आऊ थाकतोय. प्रधानाला सांगितलं, बघा म्हणले एक शेतकरी आऊ थाकलतो. म्हणजे बडा शेतकरी सारखा राहता असं नाही बरं. सर्व सारखे असतात असं मला म्हणायचं नाही, पण आऊ भाऊ आऊ ताकली राहता. प्रधान घ्या म्हणे. शेतकरी दादा म्हणे, काय आमना राजा आज जाम खुश आहे. राजाना असं ठरेल शे आपले प्रवासले शिकारले जाताना जो पहिला भेटेन तो मागेन त्याला ते बक्षीस किंवा दान दी टाका नसे. म्हणे आमना राजा खुश आहे, मागा म्हणे काय मागणं असेल तर. हुशार माणूस राहतात ते कितलं मागेल येतात. 2-4 पिढ्या बशी बशी खात्यात इथलं मागेल येतात. बरोबर आहे ना?
शेतकरीला प्रधानानं सांगितलं म्हणले शेतकरी दादा आमचा राजा जाम खुश आहे, काय मागायचं घ्या म्हणले मागून. अहो शेतकरी म्हणे काय नाही दादा म्हणे डब्बा बिब्बा बट लई येले म्हणे मी तमाकून पुडी बी लई येले फक्त चुनान पुडी घर राही तेवढी दी द्या म्हणे. कितला येडापणा शेव. मागणी मागताना मागणारा हुशार असला पाहिजे. हा किती हुशार असला पाहिजे. एक आंधळा होता. आंधळ्याला भगवंत प्रसन्न झाले. भगवंतानं त्या आंधळ्याला सांगितलं सुरदासजी मांग ले जो मांगना है जल्दी से मांग लो. आंधळा पण देवानं सांगितलं एका शब्दात मागायचं. असं नाही माल घर बी पाहिजे बंगला बी पाहिजे वावर बी पाहिजे असं नाही, एका शब्दात मागायचंय. आंधळालाही हुशार होता. म्हणे देवा जास्त कथा नाही म्हणे अजिबात नाही एकच शब्द मागणं शे म्हणे. आंधळ्यानं सांगितलं देवा मला तुझ्याकडनं जास्त काही नकोय रे, मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. तो होता कोण? आंधळा. आंधळाला नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय म्हणल्यावर पहिल्या आंधळा आहे. देवले पहिले यानं लगीन करणं चांगला लागले बेटी राहिनी नाही तेव्हा आंधळाला कवय भेटो. पण एकाच शब्दात किती भारी मागून घेतलं. या आंधळ्याला आता देवाला लग्नही करून द्यायचं. आंधळ्याचं लग्न झाल्याच्या नंतर त्याला मुलगाही झाला पाहिजे. नुसता मुलगाच नाही मुलगाला मुलगा होईल म्हणजे याला नातू होईल आणि तो नातू राजा सुद्धा झाला पाहिजे. आणि त्या राजाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघण्यासाठी याला डोळे सुद्धा मागून घेतले. एका शब्दात मागणी मागितली पण किती हुशारीनं मागितली. मागणी मागणारा हुशार असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो. आणि आंधळ्यानं एवढी खास मागणी मागितली. जर आंधळा सुरदास असं मागणी मागत असेल तर माझा तुकोबर आहे काय मागणी मागत असतील महाराज. इतर अभंगामध्ये नम्रपणे सांगतात हो हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नाही का? इतर अभंगामध्ये नम्रपणे मागणी मागितली पण या अभंगामध्ये तुकोबाराय जरा रागातच बोलतायत देवाशी संवाद साधत असताना. कारण तुकोबाराय वारीला गेल्याच्या नंतर मंदिरात प्रवेश केला, देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर देवानं तुकोबारायांकडे बघावं. तुकोबारायांना थोडा राग आला. तुकोबाराय म्हणले देवा प्रत्येक वेळेस मी आल्याच्या नंतर तुमची मान खालती असायची. हा पहिला प्रसंग आहे की तुम्ही माझ्या नजरेला नजर मिळवताय. देव म्हणे हो तुकोबाराय तुम नवी करशे मी तुमनाकडे दखतो नाही म्हणे मला समजी राय ना की तुमनाकडे देखानी म्हणे लेवल नाही शे पण शेवट बायकोनं ऐकणं पडत म्हणे. कोण सांगे असं बाबा? तुकोबारायकडे देव दकी रायंता. तुकोबाराय म्हणे देवबा तुम्ही हिंमत कस काय की मनकडे अशी वर नजर करीत खाणी. देव तुकोबारायला सांगे भाऊ म्हणे एवढी हिंमत नाही म्हणे महाराज पण मन बायकोन सांग त्या मला देखणं पड राय ना म्हणे. मग आता या म्हणे काय शिका नाही आपले देवले जर बायकोन ऐकणं पडस ते आपला कुठे टाया बोटी भाऊ. हा देवले सुद्धा बायकोन ऐकणं पडस. असा माणूस नाही तो बायकोनं ऐकत नाही बा. असा एक ठिकाणी असाच प्रसंग होता. राजाने दंडोडी पिटी बायकोनं ऐकणारच नाही एक लाईन करा आणि बिगर ऐकणारच नाही एक लाईन करा म्हणे. बायकोनं ऐकणारच नाही. इथली मोठी कतार उभी होती एवढी मोठी लाईन होती ना येरारले दाबी द्याल करा आणि बायकोनं नाही ऐकणारच नाही. यादीमा एक जण उभा होता. राजाले आनंद होय ना मन नगरीमा एक तरी माणूस असा आहे तो बायकोनं ऐकत नाही म्हणे. या बाकीना जाऊ द्या बायकोनं ऐकणारच ले. त्याला म्हणे भाऊ आता आहे म्हणे काय अरे माले गर्व होई राहणार म्हणे मला असं वाटणं पडे आतीच गर्दी आहे भाऊ बायकोनं न ऐकणारा एक बी नाही म्हणे पण तुले देखील समाधान वाट राह ना मना नगरीमा एक तरीच आहे म्हणे जो बायकोनं ऐकत नाही. त्याला बी अभिमान होय ना म्हणे भाऊ तू बायकोनं ऐकत नाही का? नाही म्हणे महाराज तसं नाही म्हणे. मग रे हा यात आणि गर्दीमा चेंदाय जाशात एक कोपराला उभा राहायच्यात असं मन बायकोने सांगेल होतं म्हणे. जर देव पत्नीचं ऐकत असन
मग आपला कसा टाया बुडीन? तुकोबारायन सांगितलं देवा, अरे तुझी एवढी हिंमत तरी कशी झाली, माझ्या नजरेला नजर मिळवायला लागला म्हणला. देवाने सांगितलं तुकोबाराय मला माहिती आहे तुम्ही कधीच माझ्याकडनं मागणी मागितलेली नाही या, पण माझी पत्नी सांगत होती की तुम्ही प्रत्येक भक्त काहीतरी मागतो आणि प्रत्येक भक्ताला काहीतरी देतात, पण तुम्ही तुकोबारायला कधी काही दिलंच नाही. मग तुकोबारायांना काहीतरी द्या ना. मी सांगितलं सुद्धा तिला, रुक्मिणीला मी सांगितलं सुद्धा की तुकोबाराय माझ्याकडनं काही मागतच नाही. अहो मग मागत नाही म्हणून द्यायचंच नाही का? तुम्ही एकदा विचारा ना तुकोबारायांना काय द्यायचं म्हणून. आणि माझ्या पत्नीनं सांगितलं म्हणून तुमच्याकडे बघायचं दृष्टिकोन माझा एवढाच आहे. तुकोबाराय काहीतरी मागा ना, काहीतरी मागा. तुकोबारायांना रागच आला. तुकोबाराय देवाकडे रागात बघायला लागले. देवा मला मागायला सांगतोय, मला मागायला सांगतोय. अरे मला मागायला सांगतोय, तू देशील देशील काय देणार आहे? तुझ्याकडे काही भक्त येतात ना, ते मागणी मागत असतात, संसारासाठी मागतात. काही भक्त मागतात हो तुझ्याकडनं मुक्ती मागत असतील. अरे जी मुक्ती तुझे भक्त तुझ्याकडनं मागतात ना, तिला तर मी परणून ठेवली आहे, तिला तर मी माझी नवरी बनवून ठेवलेली आहे. मी तुझ्याकडनं काय मागणार? आणि तुला वाटतंय ना मी मागायला पाहिजे. अरे माझा देह सोडून माझ्या पूर्वजांचीच ठेव एवढी आहे तुझ्याकडे शिल्लक, त्या कर्जातून तू अजून उतराई झाला नाही. माझं काय सांगतोय म्हणून तर महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, माझ्या वडिलाची मिरासी ग देवा, 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 माझ्या वडिलांची 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 मिरासी ग देवा, माझ्या वडिलाची 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 मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची वा. देवा मला मागायला सांगतो. अरे माझं जाऊ दे, माझ्या पूर्वजांचीच ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे, त्यांच्या उपकारातून तुला उतराय होता येत नाही या. देवाने तुकोबारायांना क्वेश्चन केला, तुकोबाराय तुमच्या पूर्वजांची ठेव माझ्याकडे शिल्लक आहे, तुम्ही म्हणता त्या शब्दावर मी विश्वास ठेवायला तयार आहे, पण तुमच्या पूर्वजांनी केलंय तरी काय असं की त्यांची ठेव माझ्याकडे शिल्लक आहे? साधकांनाही कळलं पाहिजे काय केलंय ते. उपवास पारणे राखीला दारवंटा. अरे माझ्या पूर्वजांनी उपवास केले, व्रत केले, तुझा दारवंटा राखलाय रे देवा. इतकं सगळं तुझ्यासाठी केलंय, या उपकारातून तू अजून उतराय झालेला नाही. आता तुकोबाराय छातीला हात लावून सांगत होते माझ्या पूर्वजांची ठेव शिल्लक आहे, आणि ठेवही सांगितली, उपवास केले, तपास केले, व्रत केलं, तुझा दारवंटा राखला. आता व्रत तुम्ही आपणही करतो, व्रत उपवास आपण बी करतस, पण आपला उपवास कसा येतस बहिणीच? हा आज नाही एकादशी, आज नाही एकादशी तरी सुद्धा लोकेस ना, जरी एखादा माणूस भजनी मंडळवालाच ना, अनुभव एक दोन जण ना, एकादशी जर सकाळी ना, आज संध्याकाळल्यात बाई सांगत थोडं टाकल्यावर का अर्धी कायला तेवढी एक पोई, काल दिन तुम्ही एकादशी. म्हणजे इतर रोज जेवण करत त्यापेक्षा एक पोई जास्तच खावाळच बाई एकादशी पहिले. हा को सकाळी मा उठतात फराळ, हा को दुपारले थोडंफार काही चाय माय करणं पडत,
संध्याकाळले फराळ लगे आको सकाळी मग उपवास सोड नाही बाई सांगा तुम्ही दिनभर भुक्या होता थोडी आको भाजी ल्या म्हणजे एकादशी मा सुद्धा चितशे का आपलं खरं मर हा लागू पडत असेल का बाकी ना ते रातना 12 मोड्या करले तो रातना 12 एकादशी सोडणं म्हणजे तुमले काय वाटत तुमने एकादशी लागू पडी गेली आपला उपवास आणि आपला व्रत ब्रह्म मुहूर्त ते ब्रह्म मुहूर्त असे 24 तासाचा व्रत असतो असा रातना 12 अहो 12 ना टाइम आपला नाही शे त्या बाणट सुरूत ना त्या बुऱ्या ही घ्या ताटे आणि त्या शिल काय घ्या तो नियम रातना 12 दिन पलटी जास रात पलटी जास्ते आपलं ब्रह्म मुहूर्त शे हो आणि रातना 12 मुळे ते सत्यानाश होईना खरा म्हणजे रातना 12 ना टाइम बदलना दिन बदली जास असा हिशोब धरले ना मनीषीन या माया कवडी विरातले महादेव धुई येतेस एक रोज महादेव म्हणतं पण माऊ ना म्हणे रवी किरण म्हणतं काय बाबा तुम खानदेश मग बरा फिरत भाऊ म्हणे म्हणतं अहो गुरुजी देवबा खरंय म्हणतं म्हणे भाऊ मना एक निरोप सांगित येत जाईल म्हणे या बहिणीले म्हणतं काय बाबा म्हणे या कवडी बी रातले उठाट येते रे भाऊ म्हणे या बहिणीले सांगते म्हणे माल बी जगू द्या आणि रातभर शांतता लागू दे जो ओ सोनचिडी सोन म्हणे आज सांग दिस रे भाऊ म्हणे वावर मा जाणाऱ्या बाया जाई राहील त्यात मी ऐकी राहील तू एक ताई ती दुसरी ताई विचारायन ती काव माय म्हणे तुम्ही काय पायटे महादेव ना मंदिरवर दिखण्यात नाही म्हणे हाया माय मी 2:30 वाजाल कोरा महादेव दोईहून तू म्हणे आई बहीण 2:30 वाजाल दोईहून ती बहीण दुसरा दिन लिहा 1:30 वाजाल दोईहून पुढे पुढे का जेवणे करी नंबरच लावतील मग देवदेव आले परमार्थ करायचा असेल देवाला प्रसन्न करायचं असेल तर नियमात करायचे हो आणि नियमाला महत्व नित्य नियमाला महत्व आहे आपण करतो ना आपलं करणं म्हणजे काय पीछे से आए और आगे धकाई आपलं करणं कसं आहे पीछे से आए और आगे धकाई जसं की तो कर राहिना ना मग मी बी करसू ती कर राहिनी ना मग मी बी करसू असा मग बराच जण उलट करीन ठी देतस आई ती कर राहिनी म्हणेशीन मी करसू असा मग मी बऱ्याच ठिकाणी पशेले कारण एक बहिणी मला चहा पिवाल बोलाव निंबा महाराज संदीप महाराज आम्ही पुरा ग्रुपच होतो कथा चालू होती एक बहिणी म्हणे महाराज आपल्याकडे चहा आली या म्हणे महाराज मंडळीसले म्हणतात चला नका भाऊ म्हणे मग महाराज चला म्हणे ती बहीण ना येऊ आहे ना दिवस चालू होतात चहा येऊ आणि पहिले एक लाडू दिदीनात मेथीना लाडू एवढा भारी होता ती मायना बनायल हात लावता बरोबर बुगा गे तोंडमा टाकतास पाणी होई गे म्हणतं काय मावली सुग्र ने भो म्हणतं हात मा लेताच बुगा तोंडमा टाकतास पाणी म्हणतं काय मावली सुग्र ने भो रांधणारी आत्ताटे ना लाडू कादा ती बहिणी चहा पाजी घर ना बाहेर निघणू ती एक मावशीन दख तिने दुश्मनच होईन ती तीन घर घ्यात ना महाराज मी बी बोलावसू हां पिछे से और आगे दखाय चाललाय ना तिने कर म्हणेन मी बी करसू आई बहिणी बी बोलावं हे महाराज म्हणतं काय आता या म्हणे मी नाही सांग राहील तू पण आमना निंबा महाराज कसं आहे चला म्हणे बाबा आठे ना एक लाडू काय तटे ना एक लाडू दुपारले कवय का भेटे ना बजेट बट जाई चला म्हणे म्हणता चला भाऊ गौतामे ती बहिणी बी एक लाडू काढ दिनात मेथीना आत्मा आणि चाव्याला आमना जोडीत बशी गे मेथीना लाडू मी दाबी द खाते दाबायाने आणि चेंदी द खाते चेंदायाने म्हणतात रव्या तू फसणार रे भाऊ आणि ती बहीण ना चावय बी सरी या महाराज मनकडे देखत नाही मी ती ताईकडे देखू ती ताई ना चावय बी सरी काय बन्नी भाऊ म्हणत यशने मला इशारा कराय बहिणले सारखा वाव लाडू फुटी राहिना नाही म्हणे म्हणतात ताई तुम्ही चहा ठेवा म्हणतो ती बहिणले चहा ठेवायला दाडा तिथला मग महाराज असले म्हणतो फोडा बुवा ते जनत्याना लाडू कोणी आते गाय फोडे कोणी असा दाते गाय तोडे मी त्या असा स्टाईलवर उपटा ना स्टाईलवर नसले आपले ठोकाईन मनकडे असा की माल म्हणे तू कवळा का दानगारात निर्तून जिराई टाकसू म्हणतो उचला रे बाबा वापाले बटा महाराज असले म्हणतो जनत्याना लाडू किसा माटिल्या रे भाऊवर मी बी लाडू किसा माटिली नाही काकुल दिकाल नको म्हणशीन वरते उपरनं जा केली ना म्हणे ती बहीण होणी तर ताईन घरना बाहेर निघणी हॉलमा बसलो होतो तिने खाली ताटल्या दक्यात म्हणे महाराज तुमले लाडू आवडणार होते ना आको एक लिया म्हणे म्हणता आत ये बहीण तून पाय पडले होते मला
बऱ्याच ठिकाणी फसस माणूस पिछे से आया और आगे धकाई चाललंय नाही का. कुणी केलं का ते आपण करायला जास्त व्हॅल्यू देतो, महत्व देतो. जसं की आता महिला माताही व्रत करतात, पण त्यांचा व्रत सुद्धा तेवढा प्रामाणिक असतो बरं का सागरदास साहेब. गिरज भैया तुमले समजावते अजून. तुम्ही मारुतीच पूजा अजून यंदा नवरी चार पुढे राहू द्या आता आपण या 4 महिना काढल्या कुठून मुठून. तुम्ही बी मोबाईल मग काय त्याच राहिला तुम्हाला माहित ना कोण आहे, तुम्ही समजी घ्या कोणी आटे असं. आपलं काय खरं नाही. या मायांचा व्रत एकदम अंतःकरणापासून भक्ती असेल तर महिला मातांची हो एवढी प्रामाणिक भक्ती असते महाराज. इथं तुकोबरायची आरती वजनात सांगताय देवा माझ्या पूर्वजांची ठेव आहे काय उपवास पारणे राखीला दारवंटा. अरे तुझा दारवंटा राखलाय माझ्या पूर्वजांनी, उपवास तापस केले देवा. आणि उपवास तापस आपलं काय खरं नाही. आपली जर एकादशी राहिली कोण जर बोलायली ना यावं बसावं जर कोण पोहे बनायच टाक पोयावर कोथमीर विथमीर टाकेल देखील तसं एखादा सांगा का हो दादा आज ती एकादशी आहे ना हो. हा भो एकादशी धरतच पण आता बिचारा नाही इथलं प्रेममा बनायले कोथमीर बिथमीर कापेले काय वायबार जाऊ देऊ लिहू बो खाई. हा आपला व्रत आहे. आपलं काय खरं नाही. यांचा व्रत असतो खरं तर अंतःकरणापासून भक्ती यांची असते. जसं की या माय तुमनासाठी एक व्रत करतीस त्या व्रतनं नाव काय शे कोणता. जून महिन्यात येणारा व्रत आहे शाळेत तुमचा तो गणपतीच ना पहिली असतो हरतालिका. त्यांचा व्रत सारखा व्रत नाही. एवढे नियमात असतात महाराज महिला माता. हरतालिका करतात ना माया सगळ्या बाया करतात ना. बघा आपला मायक नाही बाकी जण एकादशी करता बाकी ना करतात नाही. हरतालिका प्रत्येक बाई करस बरोबर आहे ना मावशी. सर्व बाया करतीस ना. आता मला सांगा हरतालिका कोणी कोणासाठी केली होती. पोती वाचतास ना तुम्ही. हरतालिका कोणी कोणसाठी करेल होती. पार्वती वाताई पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी बरोबर आहे ना. शंकर भगवंत हाच नवरा मला पुढच्या जन्मात भेटावा तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आठे बसेलच मग कोणती कोणती काकुलेन कोणती कोणती मावशीले कोणती कोणती बहीणले असं वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे वरबोट करा बहिणी सोन हो सोन चिडी सोन. कोणती कोणती बहीणले वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटा वरबोट करा ना ताई सोन. आणि लबाड अजिबात बोला नाही. कारण गली माई फिरवणार 100 गरेस माई 99 गरेस माई एकच आवाज निघस कांदाली म्हणतो राही राहीनू दुसरी राहती ना काही नाही निघी जाती ओ म्हणा बापरे. मग तुम्ही उपवास करते कसांसाठी करतेच बहिणी बाकी नाही पाहिजे जर जीवर उन्हा ना असं सुद्धा सांगतेस बरं आठे भेट ना वरू नको भेटतो म्हणजे इथला कटायचे तुमले. मग हरतालिका कोणसाठी करानी बहीण मन चुलत वहिनी आहे ना. हरतालिका ना उपास ताट भेटलीच नाही जाई राहीन ती. आणि 2 दिन होईल तर बायकोन सांगे नवरान सांगे लढाई करायला दोन्हीसले असा दांगडो ना. दोन्ही जण लढाया करा त्यात अख्खी गली आवरी राहते एवढा दांगडो. आणि 3रा दिनले हरतालिका ना उपास. आई बहिणी 9वी साडी हात मा ताटने तो कपायले कोण बिंकोनी बापरे वजन मानी गेलो ती मन धकबा कारण दांगडो मोडणारा मीच होतो. म्हणतो वहिनी हो कती पेरी चालली आहे बा म्हणे आज हरतालिका ना उपास आहे ना म्हणे मंदिरावर जायला ना म्हणतो असं आहे का म्हणतो काल दिन ते सांग राही नाही आठे भेट ना वर नको भेटतो असं. काल दिन कटबन लढाई वहिनी म्हणतो वहिनी जीव आता चालणे आको त्यालाच मागायला चालणे बरोबर आहे ना बा म्हणे. आता जेमतेम टोकी टाकी सुधारेले म्हणे आको दुसरीन तावा मा कसाल देऊ पुढला जन्माले मालेच भेटाडसू म्हणे त्याले. या आपला व्रत पर जेव्हा तुकोबारा हक्काने सांगत असतील देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे आणि ठेव काय
काय ठेवशील का ते माझे महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या उपास कर राखील दाड म्हणता उपास पार राखील दार म्हणता उपास पारने राखील दार म्हणता उपास पारने राखील दार म्हणता उपास पारता उपास पारने राखील दार म्हणता हो हो उपास पारने राखील दाड म्हणता उपास पारने राखील दार म्हणता उपास पारने राखील दार म्हणता उपास पारने राखील बार म्हणता उपास पारने राखील दार 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 म्हणता केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा मालगी हो केला भरवसा आम्हाला केला भरवसा आम्हाला हो केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा मालगी हो केला भरवसा आम्हाला केला भरवसा आम्हाला हो उपास पारने राखील दार म्हणता केला भोगवटा आम्हाला उपास पारने राखील दार म्हणता 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 तुकोबरायांनी सांगितलं मला मागायला सांगतो माझा जाऊ दे माझ्या पूर्वजांची ठेव आहे काय ठेव आहे उपवास पारणे राखीला दार बनता केला भोगवटा आम्हाला की आणि ऐक ना देवा मी जर तुझ्या दारात आलोच मागत नाही पण जर मी तुझ्या दारात आलो आणि मी जर का मागणी मागितली आणि मागणी मागितल्याच्या नंतर पण जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी आबरू जाणार नाही या तुझ्या दारात मी आलोय मागणी मागायला आणि मी जर का खाली हाताकन गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही या मग आबरू तुझीच जाणार आहे कारण मी काय साधारण नाही ना हो मी तुझ्या दारात जर आलो आणि मागणी मागितली तू जर नाही दिलं ना तर यात माझी आबरू जाणार नाही इज्जत तुझी जाणार आहे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सप्ताह चालू आहे समजा आमचे संजू काकाश्रींनी जर सप्ताह पूर्ण खर्च केला असेल आमचे सागर दादा साहेबांनी खर्च केला असेल ठीक आहे पण आता याच्या पुढे 8 वर्ष तुम्ही सप्ताह केला असेल तर तुम्ही भजनी मंडळवाले असतील कार्यकर्ते असतील सप्ताहाचे तुम्ही पावत्या घेतात ना बाबा गावात सप्ताह कमिटीवाले फिरतात ना हा पावत्या घेतात तुम्ही सप्ताह कारण टाइमले ठरायले तर कोणाघरने किती पावती राहीन बा असं बजेट राहतो आणि गावात एखादा श्रीमंत माणूस आणि श्रीमंत माणसाकडे तुम्ही गेलात आणि गावातला 2-4 उन्नड पोरे बसेल येतच ज्या माणूसकडे जाय रे ना तो पुरा गाव मा श्रीमंत शे
तुमले अशी अशी अर्धा सप्ताना खर्च उचलेली न भो. आणि तुम्ही त्या काकाकडे घ्यात नाही त्यांनी सांग टेन्शन लिहू नका पंगत दी टाका. तुम्ही सांगता ना मसाले भात कर टाकसोत भो काहीतरी छोटं मोठं असं प्रसाद बनाय टाकसो. अहो सांगा अजिबात तसं करा नाही. पक्वान्न बनावा मस्त डाळ भात बनावा घुगरी बनावा बुंदी बिंदी बनाय टाका. याचले असं वाटत अवका पट सप्ताह उचलेली भो. आणि मग का होता त्या पावती हो करल्या 251 हो भाऊ. आणि त्या 251 लिस्टनी जवळ तुम्ही आता येतच चौकमाना बसेल लोके तुमले विचारतस काय हो महाराज तात्याकडे जायला होतात कितला दिनात तात्याने. मग तुम्ही सांगता 251. एवढा करोडपती माणूस आहे त्यानं पूर्ण सप्ताह केला असता तरी त्याला कमी पडलं नसतं. इतका श्रीमंत आहे तो जर 201 नी पावती लेत असेल तर यामा देणार नाही इज्जत जाहीर आहे का लेणार नाही. हा देणाऱ्याची इज्जत जाते नाही का. जसं की उदाहरण म्हणून सांगायला आवडेल एका ठिकाणी मंदिर बांधलेलं पुरातन मंदिर होतं पण पुजाऱ्याच्या डोक्यात आलं की एवढं जुनं मंदिर आहे आपल्याला काहीतरी बदल करायचा मंदिरामध्ये. मग मंदिरात आवक नाही आहे पण काहीतरी बदल करायचा आहे म्हणून एकीकडनं 50,000 रुपये व्याजाकन उचलले. 50,000 रुपये व्याजाकन उचलले. मला मंदिर क्लिअर करायचंय मंदिर क्लिअर करायचंय म्हणून सगळं व्यवस्थित झालं कलर वगैरे केला मंदिर एकदम भारी होई. मंदिर एवढं भारी होई म्हणे आता नवीन मंदिर सारखं मंदिर आहे. आता पहिली आरती आपल्या राजाना हातनी करण्याशी पहिली आरती राजाना हातनी करण्याशी. पुजारीला असं वाटणार राजा जर आरती करीन काहीतरी 5-50,000 लाख रुपये दी जाईल. राजाला बोलावं राजाना हातनी आरती राजाने आरती करीली नाही आणि देऊन ताटमा ठीक आहे 1.25 रुपया. पुजारीला थंडा घाम चाली वयामा ज्यांना बरोबर 50 व्याज ना उचलेले तर 1.25 रुपया दे घ्या ते कसं काय होईन बा. पण पुजारी हुशार होता. पुजाऱ्यानं तो 1.25 रुपया उचलला आणि मंदिराच्या ओट्यावर आला म्हणून लोकांना सांगायला लागला ऐका ऐका हो ऐका आपल्या गावात राजे आलते मंदिराची आरती करण्यासाठी देवाची आरती करण्यासाठी राजे आलते आणि राजानं देवाला काहीतरी दान दिलेला आणि त्या दानाचा आपल्याला लिलाव करायचा आहे. लिलाव मग लिलाव चालू झाला. एक म्हणे 5,000 दुसरा म्हणे 10,000 एक म्हणे 15,000. पुजारी म्हणे येडा आहे का रे ते का साधारण माणूस न टिएल का ते राजाने टिएल दक्षिणा आहे ती. एक म्हणे 25,000. पुजारी म्हणे का रे तू पेवण टाइमले पाणी बिनी टाको होतं कर म्हणे सरबत मा. अरे राजाने ठेवलेली दक्षिणा आहे तिचा लिलावा. एक म्हणे 50,000 दुसरा म्हणे 75,000. आता राजाने टिएल वस्तूना लिलाव येतो 75,000 पर्यंत लिलाव पोहोची गया. राजाना जाहीर रथ प्रधानले म्हणे आपण त्या आत्याच आरती करी उन्हत माई गर्दी कसानी. प्रधान उन्हा देखाले प्रधान देखाले उन्हा म्हणे लिलाव चालू आहे तोपर्यंत एक जणनी 1 लाख रुपया बोली कर दिली होती. 1 लाख 1 लाख एक वार. प्रधान पयत पयत गया राजाला म्हणे राजाऊ म्हणे काय तुम्ही तडे दक्षिणा ठेल होती ना तिना लिलाव चालू शे म्हणे कोटपर्यंत पोहोच ना म्हणे 1 लाख लागून. राजा रथवर ते उडी मारस पयत पयत उन्हा पुजारीना हात धरली ना म्हणे महाराज फक्त मूठ उघाडू नका 1.25 लाख दिसू म्हणे. काय सांगितलं फक्त मूठ उघडू नका 1.25 लाख रुपये देतो. का जर मूठ उघडली असती तर इज्जत कोणाची गेली असती हो बाबा राजाची गेली असती. तवय पाईन मन पडेल जाकेल मूठ 1.25 हा तवयच पाईन मन पडेल जाकेल मूठ 1.25 लाख नाही. जर मूठ उघडली असती फक्त 1.25 रुपया होता लिलाव घेणाऱ्यात फसलाच असता पण पूर्ण गावामध्ये बदनामी झाली असती. कारण राजानं 1.25 रुपया ठेवला म्हणल्यावर तू कोबर आहे तेच सांगताय देवा. मी जर का तुझ्या दरबारात आलो तुझ्या द्वारात आलो आणि तुझ्या द्वारात आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी आबरू जाणार नाही रे आबरू तुझीच जाणार आहे. कारण मी येणारा कोणी साधारण नाही आहे. मग तू कोबर आहे सांगतात मी कोण नाही माहितीये का. अरे वंश परंपरेतला तुझा दास आहे. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरण वंश परंपरा दास मी अंकिता
वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा दास में अंकिता वंश परंपरा दास में अंकिता वंश हंतरी क्या दोनों की चाह में बोलूं हंतरी क्या दोनों की चाह में बोलूं एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी
साध्या सोप्या भाषेमध्ये मी 3 चरणांचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कदाचित माझा अभंग तुमच्या लक्षात आलाही असेल, कारण मी जेवढं साधं करून सांगता येईल तेवढं साधं आणि सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि कदाचित तुमच्या लक्षात आलंही असेल. जे चिंतन ऐकणारे आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल. ज्यासले कोणाबद्दल द्वेष नाही त्यासले पक्क समजे की महाराजने अभंग बरोबर सोडावं असं. ज्यासले मनाबद्दल द्वेष नाही त्यासले पक्क पटी घेऊ चांगलं होय न बा असं. मग ज्यासले किडा पाडणार त्या एकच सांगतील कथा कथा जाय राहता होतो. ज्यानं पोट भरेले त्याला तुम्ही कितला बी बाहेर आयटम दिना तो नाही म्हणेन मग काय जास मला खाना नाही, कारण त्यानं ऑलरेडी पोट भरेले त्याला चालावं नाही शे. आणि मला असं वाटतं की आपण लोकांना काय आवडेल ते करण्यापेक्षा देवाला काय आवडतं ते करायचं आहे. कारण लोक काय आहेत ना, लोकेच ना काम आहे आपला आहे राणे. मग एक माणसे तोंडवर आजी गाजीन मागे दगलबाजी तोंडवर आजी गाजीन मागे दगलबाजी तोंडवर उन्हत ना. एक नंबर माणूस यार, त्या माणूस सारखा माणूसच नाही हो. आणि थोडा 4 पाऊल पुढे सारखा मग इदी करतं पुरा किडा पाडत बराव. म्हणजे तोंडवर इथला बडाई मारतस ना आपण पोऱ्यासारखा. पोऱ्याच नाही भाऊ, फक्त 4 पाऊल पुढे जाऊ द्या मग सांगते अरे शिलगाव रे असा शे रे तू या असा सांगणार असले असा जीव करस ना. 2-4 कानपटा माती देऊन आज सांगू मी हात बिलावा नाही भाऊ. तेवढं बरं आहे. तुमच्या परिसरात तसं कोणीच नाही. सगळे समजदार लोक आहेत. सगळे परमार्थाला अंतकरणापासून चित्त देऊन करणारे लोक आहेत. म्हणून इथं काय कोणाला बोलायचं काम नाही. हां, जे बी बोलणं आहे ते शेवटला 5 मिनटं बोलसूच मी, कारण मला ती कसर काढाशिवाय मन तत्व असं आहे. कुकरले चिटकेल खिचडी खावाना आनंद वेगळा रास. हां, ती काढाशिवाय मन चित लागत नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचंय, तुकोबारायांनी देवाकडे मागणी मागावी. पण तुकोबारायांचा अधिकार होता देवाकडे मागणी मागायचा, म्हणून तुकोबाराय मागणी मागतात. आता तुम्हालाही जर वाटत असेल की ठीक आहे महाराज मध्ये आमची काही राजरी होती पण आज आम्ही कीर्तनाला येऊन बसलोय, आम्हालाही काहीतरी फळ भेटलं पाहिजे, मग आजच्या कीर्तनातून तुम्हाला एक संदेश असेल माझा. आलेत ना कीर्तनात तर अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करायचं. जे नामचिंतन माझ्या तुकोबारायांनी देहूमध्ये केलं, जे भजन माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये गायलं, नाही जे भजन सर्व संतांनी पंढरपुरात गायलं ते भजन आता तुम्हाला इथं गायचंय दादऱ्यामध्ये. हातानं टाळी मुखानं नामचिंतन. विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार 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 कुमार जय 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 विठोबार कुमार
घुमाई विठो बार 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 घुमाई बार घुमाई विठो बार घुमाई बार घुमाई विठो 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 बार खरं तर मला सगळ्यांचा परिचय दिला गेला आणि एकच नाव सुटलं. आमचे कैलासदादा जुवार्डीवरनं इथपर्यंत आलेत. सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करा. कोणी कोणी भजन गायलं बरं खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन गायलं बरं खरं सांगा. वा बाबा, मग बाकी नसेल देवणी काय दरादरी जायला का? अरे देवाचं भजन गायचं अंतकरणापासून. आडे भजन म्हणान जाऊन आडे म्हणतात नाही. आडे बरं आहे बा, आडे टाळकरी बी बाबा लोकेश येतात बराच. ऐकायला बी बाबा बसेल येतच. नाही तर काय काय म्हाताराच नाही, वय जास्त तरी सुधरत नाही. काय करू असं. मी स्टँड लिहू पाहतून एक 75 वरीस ना म्हातारा गाणं म्हण राहील. आडे भजन म्हणान सांगू आडे म्हणतात नाही. कीर्तन मा येतात नाही. 75 वरीस ना म्हातारा गाणं म्हण राहील. हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी. अरे नशामा खोटाना बोलाव धोके बासती. जर 75 वरीसनी वयमा जर असा किडा पाडला ना त्याने तरुण पण मग कितला पाडेल होते नंतर. 75 वरीसनी वयमा म्हण राहता. हे धोकेबाज 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 वतीरती. आई म्हाताराच ना वय ना. आटे बरं आहे तरुण कीर्तन लिही बसेल नाही तर बाकी ना तरुण भाऊ बी म्हणतस. हे पाखरा आजाद केलंय तुला. बावरे तू नाही आजाद कर रे आप्पा. ती ऑलरेडी आजादच होती रे काका. तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता बानट सुरूत नाल दरी ठेल होतं तिनं उलट ठरेल होतं. मन लगीन बुंदी ते येडालीत वाढायला लावू सुबा असं. नाव सांगस पाखरा आजाद केलं तुला. 2 वर्ष मला लगीन करीन पोऱ्याला सांगेल ती पोऱ्या कड्यावर राहस आणि वट्टावर पडेल राहत. तिनं पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. पाखरा. अरे गाणे जर ते आवडत असतील तर त्याच्यात भाव आपले ओतायचे. कसं तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. तुझे देखते मैं प्रभु मस्तानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. तेरे प्यार मेरे प्रभु दीवानी हो गई. हो तेरे प्यार में दीवानी हो गई. तेरे प्यार में मस्तानी हो गई. वो दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई. दीवानी हो गई रे मस्तानी हो गई. दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई. दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. तेरे प्यार मेरे प्रभु घर छोड़ आ गई. हो तेरे प्यार में काना दीवानी हो गई. तेरे प्यार में काना मस्तानी हो गई. तेरे प्यार में काना दीवानी हो गई. तेरे प्यार में काना मस्तानी हो
रश के कमर तरुण भाऊस ना मटेरियल आहे मेरे रश के कमर तू न पहले नजर एक बुकामा मुका का टाक अरे त्याच्यासाठी आपण भगवंताचे भाव टाकायचे शाम जाने जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाए दिखाई मजा आ गया शाम जाने दिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया हा तेरे रश के कमर मनापेक्षा तरी आपला भगवान ना भाववती देऊ बरोबर आहे का नाही हा आणि ते पाखरा बिकरा बी बंद कर देवा ना भाऊ सर ते पाखरानं ठरेल होतं हो भाऊ तू काय आजाद कर नाही रे दादा तू असंच होत रे आप्पा हलवाय ना कुत्र वासमा मग तिनं ठरेलच होत हा तिच्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण आपल्या भगवंतासाठी म्हणायचं कसं ए कानया वेड तू केलंय मला कानया वेड तू केलंय मला हो कन्हैया वेड तू केलं मला कन्हैया वेड तू केलं मला बाबा लोक सांगतच होते महाराज ते बट पोरे पोरेस ना मटेरियल सांग राहणार माम ना टाइम ना गाणंच ना काय हो टोपीवाले बाबाच ना बी गाणं होतं हा टोपीवाला बाबा टाइप ना गाणं होतं हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया बाबा आता काय नाही आपलं वावर उलगी गे सारा बी सापडाव नाही मग काय लुटाना विषय येत नाही मग आता जर म्हणणं होईन ते एकच सांगा ना काय हे हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने भाव आपले टाकायचे त्याच्यात हा पोरांनी पोरींसाठी आणि पोरींनी पोरांसाठी म्हणण्यापेक्षा आपण आपले भगवंताचे भाव टाकायचे भगवंताप्रतीचे नाही का आणि देवाच्यासाठी म्हणायचं ते बी म्हण देवाचं तेरे चरणों से लिपट जाते हैं तेरे चरणों से लिपट जाते हैं चल तेरे इश्क में पड़ जाते जे बी म्हणणं होते देवांसाठी म्हणा पण आटे म्हणान सांग आटे म्हणतात नाही आणि नको त्या गाणं म्हणायला करतात नाही
आता सर्वांनी वेळ भरपूर झालेली, वेळ तुमचा घेणे नाही. शेवटी सर्वांनी अंतकरणापासून देवाचं भजन गायचं. हा गवडण म्हणू असं बरं. तुम्ही इच्छा आहे का? कोणले वाटत मी गवडण म्हणायला पाहिजे? निम्मा महाराज येस ना, नावेली का ना 1100 जमा करा. हरी बरं, आपण माऊलीचं भजन गाऊयात, नंतर गवडण गाऊयात तुमची इच्छा असेल तर. पण कोणी जागा सोडत नसेल तर आपण गवडण म्हणूयात. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पे मोहन दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. ओ दिल दीवाना हो गया, दिल मस्ताना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. हो सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरे नैन तिरछे
दिल दीवाना हो गया। सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। एक तो तेरे पाव कोमल, दूसरा पायल बंदी। एक तो तेरे पाँव कोमल, दूसरा पायल बंधी। तीसरा घुंघरू बजाना दिल दीवाना हो गया। सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। एक तो तेरी भूख छप्पन, दूसरा माखन कड़ा। एक तो तेरे भोग छप्पन, दूसरा माखन लगा। तीसरा खिचड़ी का खाना दिल दीवाना हो गया। सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। हाँ, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। हेलो हेलो हेलो। हो बंसी वाले मुरली वाले, हो बंसी वाले बंसी बजा दे, मुरली सुना दे, मुझे भी उठा ले मुरली वाले। हो बंसी वाले मुरली वाले।